श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही स्वामींचे सच्चे आणि निस्सीम भक्त असाल तर आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींच्या अशाच नवनवीन आणि अद्भुत अनुभूती तुम्हाला रोज अनुभवायला मिळतील। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। काही लोक म्हणतात की विज्ञानावर भरोसा ठेवणे योग्य आहे, पण ज्या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाहीत त्या अस्तित्वातच नाहीत असे मानणे सर्वस्व चुकीचे आहे। कारण जिथे विज्ञानाची सीमा संपते अगदी तिथूनच माझ्या स्वामींची दिव्य शक्ती सुरू होते। अरे, ज्या विज्ञानाचा तुला अभिमान वाटतो आहे ना, ते विज्ञानसुद्धा त्या विद्वत्तेनेवरच निर्माण केले आहे। मित्रांनो, चला तर मग आपण जाणून घेऊया की आज आपण स्वामी माऊलींच्या तुमच्यासाठी काय विशेष संदेश आहे। आजचा या मंगलमयी दिवशी साक्षात या ब्रह्मांड नायकाचा वरदास्त तुमच्या पाठीशी दिसणार आहे। त्यांच्या या असीम आशीर्वादाचा आनंदाने स्वीकार करा। स्वामी जे काही सांगत आहेत ते अगदी मनापासून ऐका आणि आपल्या या अमूल्य जीवनाचे सार्थक करून घ्या। नेहमी लक्षात ठेवा, स्वामींचा हा संदेश तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देऊ शकतो, पण त्यासाठी तुमचाच त्यांच्यावर संपूर्ण विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे। या विश्वाचा एक साधा नियम आहे, तुम्ही जे विचार या ब्रह्मांडाला द्याल तेच 1000 पटीने तुमच्याकडे परत येईल। त्यामुळे मनात नेहमी हाच दृढ विश्वास ठेवा की स्वामी जे काही करत आहेत ते माझ्यासाठी चांगलेच आहे। भरोसा ठेवा भक्तांनो, तुमच्या आयुष्यात आता सर्व काही मंगलमय होणार आहे। वेळ आली आहे की तुम्हाला इतके काही मिळेल की ते सांभाळणे देखील तुम्हाला कठीण जाईल, परंतु तोपर्यंत थोडा धीर धरा, संयम कायम ठेवा आणि स्वामींवरची तुमची भक्ती ढळू देऊ नका। जर तुमच्या मनात स्वामी माऊलींवर असाच अथांग विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मी तुमचेच लेकरू आहे असे आत्ताच टाईप करा। मित्रांनो, परिस्थिती चांगली असो वा वाईट, तो परमेश्वर तुमच्या प्रत्येक वेदना आणि अश्रू पाहत असतात। तुमचे दुःख तुम्ही कोणालाही न सांगता स्वामींना सर्व काही समजत आहे, म्हणूनच मी स्वामी तुमच्या संकटात धावून आलो आहे। आता तुम्ही कसलीही चिंता करू नका, कारण तुम्ही या जगात एकटे नाही आहात। तुम्हाला सावरायला, तुम्हाला सांभाळायला स्वामींचे हात समर्थ आहेत। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा देव तुमच्यासाठी एक मार्ग बंद करतो तेव्हा तो त्यापेक्षाही चांगला दुसरा मार्ग उघडल्याशिवाय राहत नाही। त्यांनी तुमच्यासाठी एक नवा रस्ता तयार केला आहे, फक्त आता तुम्हाला तो ओळखण्याची गरज आहे। तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, फक्त सत्कर्म करत राहा। तुमचे भले करायला श्री स्वामी समर्थ स्वतः आहेत। तुमची प्रत्येक सदिच्छा नक्की पूर्ण होईल, हा विश्वास मनात जिवंत ठेवा। होय भक्तांनो, खूप मोठे व्हा, कर्तृत्वाने जिंका, पण ज्या झाडाने आपल्याला सावली दिली आहे, त्या झाडांना, त्या माणसांना आपल्याला कठीण काळात आधार दिला आहे, त्यांना आयुष्यात कधीही विसरू नका। कारण कृतज्ञता जिथे सुरू होते तिथेच माणसाची अधोगती सुरू होते। माझ्या लेकरांनो, संकटांना घाबरून चालणार नाही। तुम्ही जितके भयभीत व्हाल हे जग तुम्हाला तितके जास्त घाबरवेल। त्यामुळे निर्भय व्हा, तुम्ही स्वामींचे बाळ आहात। प्रत्येक संकटांना धैर्याने सामना करा, स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत। मी तुला कितीतरी वेळा समजावले आहे बाळा, दुसऱ्याच्या हातातील खेळणे बनू नकोस। तुझ्या मानाचा आणि हिताचा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही विचार करणार नाही। आणि हो, जर तू सतत क्रोध करत राहिलास तर या रागाचे विष तुझ्याच आनंदाला संपवून टाकेल। रागाच्या आरी जाऊ नकोस। लक्षात ठेव, क्रोधासारखा दुसरा मोठा शत्रू कोणीच नाही। तुझ्या हक्काचे जे काही आहे ते तुला लवकरच मिळणार आहे आणि स्वामी स्वतः ते तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहेत। ते स्वीकारण्यासाठी जर तू तयार असशील तर होय स्वामी मी तयार आहे असे टाईप करा आणि संदेश तुमच्या प्रियजनांना नक्की पाठवा। बाळा, आता तुझ्यासोबत पूर्ण न्याय होणार आहे। जो थांबला आहे तो संपला आहे, म्हणूनच प्रामाणिकपणे प्रयत्न करणे सोडू नकोस। थोडा वेळ लागेल, पण तुझे स्वप्न नक्कीच सत्यात उतरेल। कधीही इतके सरळ आणि साधे वागू नका की लोक तुमच्यावर गोड बोलतील आणि पाठीमागे घात करतील। अशा गुप्त शत्रूंपासून नेहमी सावध राहा, ते समोरून नाही तर पाठीमागून वार करतात। लक्षात ठेवा, घरातील गोष्टी कधीच आपोआप बाहेर जात नाहीत, त्या बाहेर नेणारे आपलेच कोणीतरी असतात। अशा लोकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे। स्वतःला कधीच कमजोर समजू नका। जर तुम्ही स्वतःला कमी लेखले तर हे जग तुम्हाला मागे टाकेल। नेहमी स्वतःला शक्तिशाली आणि बलवान समजा आणि संघर्षासाठी सदैव तत्पर राहा। तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कर्माच्या ऋणानुबंधामध्ये जोडलेली असते। पूर्वजन्मीच्या कर्माची देवाणघेवाण करण्यासाठीच लोक तुमच्या आयुष्यात येत असतात। ती व्यक्ती त्रास देणारी असो व मदत करणारी। माझ्याच आयुष्यात असे का, हा विचार करणे आता सोडून द्या आणि नेहमी सत्कर्म करत राहा। कर्माचे फळ नक्कीच मिळते। जर स्वामींच्या अशा अद्भुत शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचे एक लाईक मला असंच प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देते।
हा संदेश इतरांना शेअर करा, कारण तुमच्या एखाद्या शेअरमुळे खचलेल्या मनाला एक नवीन उमेद मिळू शकते. काळजी करणे सोडा, स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि आजच किंवा उद्या तुम्ही श्री स्वामी समर्थ नामांचा जपाचा 11 माळी जप करा आणि